मंत्री माणिकराव कोकाटेंचा महायुतीवर मिश्किल टोला। नंदुरबारच्या तोरणमाळ येथे झालेल्या हरियाली ट्रस्टच्या कार्यक्रमात मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महायुतीच्या नेत्यांचा विनोदी चिमटा घेतलाय। ते म्हणाले, निवडणुका लागल्या आहेत, आज आम्ही एका व्यासपीठावर आहोत, पण उद्या कोण कोणाकडे असेल सांगता येत नाही। या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हास्याचा फवारा उडलाय। कोकाटेंनी परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे असंही म्हणत राजकीय उलथापालथीचा संकेत दिलाय। कार्यक्रमात सुमारे 2000 आदिवासी बांधवांना घरगुती साहित्याचं वाटप करण्यात आलंय। आणि तुम्ही अशाच प्रकारे दिलखुलासपणे सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित बोलत चला। असू द्या तुम्ही कुठल्या पक्षामध्ये, आम्हाला काही हे नाही, आम्ही वर एकत्रच आहोत। त्यामुळे आमचं काही ऑब्जेक्शन नाही त्या संदर्भामध्ये। पण तुम्ही एक गोष्ट चांगली आहे की तुझ्या प्रत्येक कुटुंबाशी स्नेह आहे, प्रत्येक कुटुंबावर तुमची मैत्री आहे। मला मनापासून आनंद वाटला आणि मी त्यांना सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाला येणार आहे। तर म्हणजे मला वेळ नव्हता, जमत नव्हतं, कालच निवडणुका सुरू झाल्या। आता आम्ही आज एका व्यासपीठावर, उद्या माहित नाही आमचं काय होतं, उद्या आम्ही कोण कोणाकडे असू हे काय सांगता येणार नाही। यश आणि अपयश हे माणसाच्या जीवनामध्ये येत असतं, त्याचा फार विचार करायचा नसतो। राजकारण फार दिवस टिकत नाही, राजकारण 5 वर्षासाठी असतं। 5 वर्षानंतर पुन्हा माणसं बदलतात, पक्ष बदलतात, विचार बदलतात, परिस्थिती बदलते, अनेक गोष्टी बदलत असतात आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे की बदलानेच या जगामध्ये अनेक गोष्टी घडत असतात। त्यामुळे आपण बदल अपेक्षित केला पाहिजे, परंतु चांगली गोष्ट जर आपण या ठिकाणी आयुष्यात करत असू, आपल्या मनाला समाधान मिळालं पाहिजे। त्या परिस्थितीत युअर माइंड शुड बी सॅटिस्फाईड।